श्रोतेहो नमस्कार. आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये वपू काळे यांच्या विशेष अभिजात साहित्य याविषयी आणि त्यांच्या पार्टनर या कथेतील संवाद विश्लेषण ऐकूया बलभीम महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका रेखा ढेरे यांच्याकडून. मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये वपू काळे यांच्या पार्टनर या कलाकृतीवर मी आज विचार मांडत आहे. वपू काळे यांची पार्टनर ही साहित्यकृती म्हणजे नात्यांचे एक स्वतंत्र विश्व होय. हे विश्व मानवी जीवनात प्रत्येकाच्याच वाट्याला येते. यामधील प्रत्येक संवाद हा आपल्याला आपलाच वाटतो. प्रत्येक नात्यातील भावना शब्दबद्ध करणारे वपूंचे हे लिखाण आपल्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतींची नकळतपणे जाणीव करून देते. यामधून जन्ममरणाचे वास्तव रूप समोर येताना स्पष्ट दिसते. आपल्या भोवताली असणाऱ्या प्रत्येक नात्याला सांभाळत जगणं समृद्ध करण्याचे अनेक मूल्य यातील पात्रातून थेट मनात रुजले जातात. वपू यांच्या पार्टनरमध्ये येणारे मुख्य पात्र म्हणजे आई, अरविंद, मनोरमा, श्री, किरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टनर. नात्यातील प्रत्येक मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणातून मांडणारे वपू हे मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते होते. पार्टनर आजही अनेकांच्या मनात अगदी खोलवर रुंजी घालत विराजमान आहे. नात्यावर भाष्य करणारे पार्टनरमधील भाष्य पाहता वपू म्हणतात, पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. पुरुष म्हणून पुरुषाच्या भावविश्वातील पोरीचे अस्तित्व अतिशय उच्च प्रतिमेत रेखाटलेले आहे. ही पोरगी नात्याने कुणीही असो, म्हणजे आई, बहीण, बायको, मुलगी, प्रियसी वा मैत्रीण, पुरुषाच्या जीवनात विविध अर्थाने अमाप सुख देते. पण या सुखाला कायमचे कवेत ठेवणे पुरुषाच्या आवाक्यात नाही. ही पुरुषी सार्वत्रिक खंत वपू काळे अधोरेखित करताना पार्टनरमध्ये दिसतात. नात्यातील गुंतागुंतीचे नाजूक धागे उलगडताना वपू म्हणतात, आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक. वपूच्या या भाष्यातून अनेक समर्पक मूल्याची जाणीव आपणास जीवनातील सत्यतेची प्रचिती देते. या भाष्येभोवती मानवी जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती आली तर आयुष्याच्या सगळ्याच परिसीमा बदलत जातात. जगण्याच्या वर्तुळात या तिसऱ्या व्यक्तीच्या येण्यामुळे झालेले बदल हे संमिश्र असतात. सुखदुःखाच्या या क्षणासह जगण्याची सर्व बाजूंना सांभाळत कर्तव्याचे माप सदैव ओलांडताना मार्ग काढण्याचे सामर्थ्य आणि सकारात्मकता शिकवणारे वपू यांचे भाष्य जगण्याच्या अनेक कला मानवी मनावर बिंबवून जाते. वपू नात्यावर भाष्य करताना म्हणतात, तुला मी हाक कशी मारू. पार्टनर ह्याच नावाने आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. या भाष्येभोवती मानवी जीवनात व्यक्तीच्या आयुष्यात असणाऱ्या पार्टनरसोबतच्या नात्यातील बाह्य हस्तक्षेपाची खंत अतिशय हळव्या शब्दात वपू अधोरेखित करतात. व्यक्ती आणि त्याच्या पार्टनरमधील भावबंधाची गुंफण होत असताना या नाजूक हळव्या क्षणी तिसरी व्यक्ती अनाहूतपणे हटून राहणे हे त्या फुलत चाललेल्या भावबंधांना विस्कटून टाकते
आणि हे विस्कटणे म्हणजेच नरक. मानवी नात्यामधील संवादामधून मनातील गुंतागुंत, दुभंगलेपणा, एकाकीपणा जो व्यक्त केला आहे तो मनाचा ठाव घेतो. ते काही संवाद आपण पाहूयात. प्रसंग पहिला. चहा. किरण, चहा. उठतेस ना? हे हो काय? तुम्हाला मी किती वेळा सांगितलं? काय जाग आल्यावर मला उठवत जा म्हणून? उद्यापासून तसं. माझ्या बापाचं काय जातंय? चहा हवा असेल तर घे, नाहीतर मोरीत ओत. रामपाऱ्यात कटकट नाही पाहिजे मला. प्रसंग दुसरा. फरशी धुणे. फरशी मी धुतली. मला लाजवण्यासाठी तुम्ही ही असली कामं करता का? लाज सुज्ञ माणसांना असते, तुझ्यासारख्यांना नाही. प्रसंग तिसरा. ताप. हे काय, तुमच्या अंगात ताप आहे? हो. केव्हा आला? सकाळीच. मग बोलला नाहीत? तू काय डॉक्टर आहेस? तुझा माझा संबंध काय? तू तुझी काम व्यवस्थित कर आणि स्वतःला सांभाळ. प्रसंग चौथा. नोकरी. मी नोकरी सोडणार आणि काय करणार? दुसरी बघणार. काहीही कर, ब्लॉक मालकीचा होईपर्यंत घरात पैसा यायलाच हवा, नाहीतर फुटपाथवर राहायला जावे लागेल. हे संवाद मानवी नात्यामधील सूक्ष्म गुंतागुंत आणि भावनिक जवळीक अतिशय मार्मिकपणे मांडतात. हे संवाद शरीराच्या पलीकडील नात्यांची ओळख, प्रेमाची क्षणभंगुरता, नात्यामधील एकांताची गरज आणि भावनिक परस्परावलंबन या विषयावर भाष्य करतात. नात्यामधील अनामिक गुंता अतिशय मर्मभेदी भाषेत मांडतात. श्री आणि पार्टनर यांच्यातील संवाद मनाचा ठाव घेतात आणि आयुष्याच्या तात्विक पैलूवर प्रकाश टाकतात. मैत्री, प्रेम आणि एकांताचा अर्थ उलगडून दाखवणारे हे संवाद मानवी स्वभावाच्या पलीकडे जाऊन आत्मिक जोडणीवर भर देतात. आणि श्रीचे संवाद. त्यानंतर किरण आयुष्यात आल्यानंतर त्याच्या आयुष्यात होणारे बदल. घरी जावं की पार्टनरकडे असा संभ्रमात पडलेला श्री. मी संभ्रमात आहे. तो समोर किरण. तुम्ही? समोर फुटपाथवर उभी होती का? दुकान कधी बंद करता हे पाहायचं होतं. अगोदर का नाही आलात? जी व्यक्ती आत्ता येऊ शकते ती त्याच्या अगोदरही येऊ शकते. मग मला हाच मुहूर्त साधायचा असेल तर? पण का? म्हणजे दुकानात कस्टमर्सची गर्दी आहे असं सांगून तुम्ही मला कटवणार नाही. भलतंच काय. मग काल का आला नाहीत? मी गप्प. काय सांगणार? जाऊ दे, नका सांगू. किती दिवस टाळाल? किती दांड्या माराल? काल आला होतात 2दा. काही खास? खास पण शेवटचं नाही. किरण, कुठं जायचं? सांगाल तिथं. इथंच दुकानाच्या पायरीवर बसलो तर? या संवादातून प्रियसी आणि एका प्रियकराची जी भावना आहे ती व्यक्त होताना पदोपदी दिसते. म्हणजे लग्नाच्या पूर्वी असलेले ऋणानुबंध आणि लग्नानंतर त्यामध्ये होत गेलेल्या भावनिक अडचणी या वाक्यातून प्रतीत होताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये स्त्रीच्या आयुष्यामध्ये असणारी पार्टनरची भूमिका ही फार महत्त्वाची आहे, जी की त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला पदोपदी साथ देताना या पार्टनरमधून दिसून येते. ज्यावेळेस स्त्री आणि किरण यांची ओळखही नव्हती त्यावेळेचे संवाद आपल्याला नकळतपणे हळूवार प्रेमाची गुंफण करताना दिसून येतात. तुम्हाला दमयंती म्हणून किती हाक मारल्या, तुम्ही थांबायला तयारच नाही. मी अगदी रुळावरच आडवा पडलो, ती थांबली. तुम्ही कोण? ओळखलं नाहीत? नाही, मी त्या दुकानात कामाला असतो, केमिस्ट. ओ, आय एम रिअली सॉरी. त्या दिवशी तुमच्यामुळे माझ्या आईला औषधं. थँक्स.
आय एम रिअली सॉरी. होतं असं पुष्कळदा. आई बऱ्या आहेत ना? ब्लड प्रेशरचे पेशंट आहे. असतो नसतो कधीतरी. मी धीर करून बोललो. तुम्ही प्रकृती पाहायला येणार होता ना? तिनेही मला शब्दात पकडलं. हातातली वही पुढे करीत मी म्हणालो, ह्या वहीत पत्ता असला तर जरूर आलो असतो. वही कसली? त्या दिवशी दुकानात विसरलात ती ही वही. म्हणून तर दमयंती करत मागे फिरत होतो. कमाल केलीस. त्या नावाने मी कशी थांबणार? ही वही माझ्या मैत्रिणीची. माय गुडनेस. मग तुमचं नाव? तुम्हाला माहीत आहे? मी अगदी जीवाच्या आकांताने म्हणालो. खरंच माहीत नाही हो, विश्वास ठेवा. थोडं खट्याळपणे हसत ती म्हणाली, त्या दिवशी दुकानात थाप मारलीत? थाप असं नाही. मग? मी तुम्हाला ओळखतो, फक्त नाव माहीत नाही. हे नवीनच. मी तुम्हाला बोरीवलीला पाहिलं, चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटी पायाभरणी समारंभात. अय्या, तुम्ही पण आला होतात? मी हसलो. ती पाहत राहिली. तिचे डोळे चमकून गेले. मी तुम्हाला सावरीत म्हणालो. त्यानंतर तुम्ही दुकानात आलात. तुम्ही तर कमालच करताय, एवढ्यावरून ओळखलत. असे अनेक संवाद हे वेगवेगळ्या भावविश्वात नेतात. म्हणजे प्रेम हे कसं असतं आणि प्रेमाच्या भावना किती ह्या तरल असतात. अगदी पहिल्या नजरेमध्ये होणारं हे प्रेम आणि त्याच्यासाठी असणारी धडपड ही ह्या प्रत्येक संवादातून आपल्याला दिसून येते. ह्यानंतर अशा अनेक संवादातून पार्टनरमधून हे दिसून आलेलं आहे की मानवी मनातील वेगवेगळे तरल भाव हे अगदी सहजपणे इथे उलगडताना दिसून येतात. मग तो मित्रातील संवाद असो, आईचा संवाद असो, घरी लहान भाऊ असल्यामुळे श्रीला मिळालेली जी वागणूक आहे आणि नात्यातील जे क्लेशश आहेत त्या क्लेशशामधून वाढत जाणारा दुजा भाव किंवा वाट्याला येणारे हे दुजेपण जे आहे ते श्रीने भोगले होते आणि ते कुठंतरी त्याला मोकळी वाट होण्यासाठी श्रीला जो पार्टनर मिळाला होता तो त्याच्या आयुष्याचा खास भाग होता. आणि पुढे किरण त्याच्या आयुष्यात आल्यानंतर ह्या पार्टनरनीच मदत केली. मात्र किरण आयुष्यात आल्यानंतर पार्टनरपासून त्याला थोडंसं अलिप्त राहावं लागलं. ही जी खंत आहे की आपला पार्टनर आपल्यापासून दूर जातो आहे, मात्र आपल्या पत्नीमुळे आपण त्याच्या खूप जवळही आता जाऊ शकत नाही, ही दुहेरी खंत कुठेतरी नायकाच्या म्हणजे श्रीच्या मनामध्ये बोचत असताना यामधून दिसून येते. मात्र पुढे अनेक असे गुंतागुंतीचे प्रसंग आलेले दिसून येतात. घरामध्ये वाढत असणारे जे क्लेशेस आहे किंवा विभक्त कुटुंब पद्धती मान्य नसताना किरणमुळे त्यांना विभक्त राहावं लागलं आणि ह्या विभक्त राहण्यातून वाढत गेलेल्या ज्या गुंतागुंती आहेत त्यामधून जे भावनिक विश्व निर्माण झालेलं आहे, जो भावनिक दुरावा निर्माण झालेला आहे, त्याची गुंफण अगदी तरल आणि हळूवार शब्दामध्ये या संवादातून आपल्याला झालेली दिसून येते. मग याचा दुसरा भाग म्हणजे काय, तर आजच्या डिजिटल युगात लायब्ररीत जाऊन मूळ छापील पुस्तके शांतपणे वाचण्याचा अनुभव कसा समृद्ध करतो. म्हणजे हे विश्व किती मोठं आहे आणि ह्या विश्वामध्ये आज आपण AIच्या जगामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. जग झपाट्याने पुढे जात आहे. 21व्या शतकामध्ये भौतिक सुखसुविधा आणि डिजिटल युगाचा भला मोठा पगडा आपल्यावर असलेला दिसून येतो. मात्र ह्या सगळ्यामध्ये आजही पुस्तकं हे प्रामाणिकपणे आपली साथ देतात किंवा वर्षानुवर्ष आणि शतकानुशतके हे पुस्तकं आपल्याला साक्षीदार असलेले दिसतात. मात्र कधी, तर ते आपण ज्यावेळी प्रत्यक्ष हाताळू आणि ज्यावेळी प्रत्यक्ष आपण तिथे ग्रंथालयात जाऊन त्याचं वाचन करू. बघा, डिजिटल युगात ग्रंथालयात जाऊन छापील पुस्तके वाचण्याचा अनुभव अतिशय शांत आणि रमणीय आहे. तल्लीन करणारा असतो. खरं तर स्क्रीनपासून दूर राहून पानांचा कागदी स्पर्श, छापील शब्दांचा सुवास आणि एकाग्र वातावरणामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. डिजिटल जगातील धावपळीपासून हा अनुभव नक्कीच मानसिक विश्रांती देतो. आणि आजच्या युगाचं हे वास्तव आहे की मानसिक शांतता किंवा मानसिक विश्रांती ही मानवाला कुठेच मिळत नाही, जी की प्रामाणिकपणे आजही सांगावे लागतं की ती ग्रंथालयामध्ये अवश्य मिळत असते.
पण आपला तिकडे जाण्याचा ओढा ह्या डिजिटल युगामुळे कमी होताना दिसून येतो, ही आजची खंत आहे. आपण कळत नकळत अनेक गोष्टी ह्या मोबाईलवर असो किंवा आपल्या लॅपटॉपवर असो सर्च करत असतो आणि यामधून आपल्याला बरीचशी माहिती मिळते. मात्र ही कृत्रिम गोष्टी आहेत, हे शेवटी तिथे नमूद केलेलं असतं. म्हणजे सहजगत्या यामध्ये चुका असू शकतात असं नमूद केलेलं असताना ही आपण तिकडे वळत जातो. मात्र असंख्य पुस्तकं हे धीर देतात किंवा आधार देतात प्रत्येक क्षणी आणि आपल्याला प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची काहीतरी सकारात्मकता देतात, जी की मनाला आणि मानसिकतेला नेहमीच सुखद वाटतात. आणि ती सुखद वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष वाचनातूनच आपल्याला मिळत असतात. हे कित्येक वाचकांचेच नव्हे तर स्वतः माझेही असे मत आहे की वाचाल तर वाचाल असे जे म्हटलेले आहेत ते उगाच नाही. जर ग्रंथालयात जाऊन आपण अनेक पुस्तकं वाचले, पुस्तकं चाळले, तर तिथं विविध पुस्तकं, विविध मासिके, विविध वर्तमानपत्रे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्यामधून वाचायला मिळतात. प्रत्यक्ष वाचण्यातून ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात त्या स्क्रीनवर सर्च करून किंवा मोबाईलवर सर्च करून आपल्याला त्या मिळत नाहीत. कागदाचा स्पर्श व सुवास म्हणजे नवीन किंवा जुन्या पानांचा सुगंध आणि त्यांचा स्पर्श मनाला वेगळाच आनंद देतो. ग्रंथालयातील शांत, निवांत आणि गांभीर्यपूर्ण वातावरणामुळे वाचनावर पूर्ण लक्ष केंद्रित होते. मोबाईल किंवा संगणकाच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास वाचतो आणि आराम मिळतो. स्क्रीनविरहित विश्रांती मनाला आरामदायी वाटते. म्हणजे काय तर आजचं हे वास्तव आहे की स्क्रीनवर तुम्ही कितीही जरी वाचत असाल तर त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे नकळतपणे त्रास होताना हा दिसून येतो. पण आपण त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष करत असतो, कारण त्याची ॲडिक्शन, त्याची सवय आपल्याला झालेली असते आणि माणूस हा सवयीचा गुलाम असतो आणि एकदा गुलाम झाल्यानंतर त्याला वास्तवाचे भान राहत नाही. ही वास्तव स्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुस्तकाकडे वळावं लागेल, पुन्हा ग्रंथालयात जावे लागेल आणि प्रत्यक्ष पद्धतीने पुस्तक वाचन चळवळ ही उभी करावी लागेल. हे मात्र नक्कीच. मोबाईल किंवा संगणकाच्या निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रासापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला प्रत्यक्ष पुस्तकांची गरज आहे. हे आजही सत्य आहे. ग्रंथालयात पुस्तक चाळताना नवनवीन पुस्तके समोर दिसतात. हातात पडणाऱ्या या नवीन पुस्तकामुळे वाचनाची नवीन आवड निर्माण होते. पुस्तकांचे व लेखकाचे नाव टाकल्यानंतर मोबाईलवर हे ग्रंथ उपलब्ध होतात. यासाठी प्रत्यक्ष पुस्तके माहीत असणे आवश्यक असते व त्यासाठी ग्रंथालयात जाऊन पुस्तकांचा आस्वाद घेणे गरजेचे असते. कुठल्याही गॅझेटवर एखादे पुस्तक वाचत असताना येणारे मेसेजेस, कॉल्स यामुळे मन विचलित होते आणि वाचनात एकाग्रता राहत नाही. ग्रंथालयात नोटिफिकेशन किंवा मेसेजेसचा अडथळा न आल्यामुळे वाचनात अखंड एकाग्रता टिकून राहते. मोबाईलवर वाचलेले विस्मरणात जाणारे असते. मात्र प्रत्यक्ष पुस्तक वाचताना त्यातील आवडणारे संवाद, महत्त्वाच्या बाबी यांना अधोरेखित करून ठेवता येते. आपल्यापूर्वी अनेकांनी वाचलेली पुस्तके ग्रंथालयात हाती आल्यानंतर त्यामधील दुमडलेले पान, अधोरेखित केलेल्या काही ओळी, जुन्या झालेल्या पुस्तकातून येणारा सुगंध, ह्या बाबी प्रत्यक्ष पुस्तकातूनच अनुभवता येतात. त्या कुठल्याही गॅझेटवर मिळत नाही. पुस्तक वाचन अलौकिक आहे. खरं तर माध्यम आहे ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचन करणे हेच आहे. आज आवडलेले वाक्य मोबाईलमध्ये फोटो काढून ते सहजपणे आपण योग्य ठिकाणी वापरू शकतो. मात्र पुस्तकातील प्रत्येक वाक्य मोबाईलमध्ये शोधता येत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कुठल्याही गॅझेटवर पुस्तक वा माहिती वाचन झाल्यानंतर ही माहिती खरी आहे का नाही हे पडताळून पाहण्याची गरज असते. पुस्तके मात्र प्रामाणिकपणे शब्दांची साक्ष देत असतात. म्हणजे डिजिटल युगात आज तर AIच्या विश्वातही पुस्तक प्रत्यक्ष वाचन केल्याशिवाय पर्याय नाही.
असे म्हटले तर वावगे ठरणारे नाही. वर्षानुवर्ष आपले आचार विचार, सणवार, संस्कृती, नात्यातील सूक्ष्म गुंफण, सामाजिक जाणीवींचे उलगडत जाणारे विविध पदर असतील, या सगळ्यांसह जन्ममृत्यूच्या अंतरातील जीवनातील भावनिक, मार्मिक व वैश्विक सुखदुःखांचे मूल्य सांगून समाजाला योग्य दिशा व सकारात्मक दिशा देताना जगण्यातील असंख्य खाचखळगे, अडचणी व नात्यातील विविध अनुभवाची साक्ष पुस्तके देत असतात. हे ग्रंथालयात जाऊन प्रत्यक्ष वाचनातून येणाऱ्या समृद्ध भावनातून किंवा अनुभवातून आपल्याला जाणवते. एकंदरीत वपू काळे यांच्या पार्टनरमधून अधोरेखित करणारे संवाद जसं की आपण पाहिलेले आहेत. तुला मी हाक कशी मारू. पार्टनर ह्या नावाने आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठेवतात ते देहाचं. पुढे पोरगी म्हणजे झुळूक, अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते, पण धरून ठेवता येत नाही. आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे हाच नरक. लक्षात ठेव दोस्त, तुला मी हवा आहे म्हणून मला तू हवा आहेस. दुःख, आनंद, जय, पराजय, हसू, आसू, जन्म, मरण, विरह, मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन? पुन्हा पुन्हा जन्म घेणे, ही क्रिया थांबणे म्हणजे मरण. कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही, मात्र कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं. हे जे संवाद आहेत, हे नात्याचं अगदी जन्मापासून तर मरणापर्यंतचे सगळे संवाद यामध्ये आलेले आहेत. आणि त्यामध्ये आलेले विविध जे नातेसंबंध आहेत किंवा विविध येणाऱ्या ज्या भावनिक जे जे वलय असतं आपल्या भोवती, त्याच्यामधील जो गुंता आहे, तर तो उलगडताना हे सगळे संवाद आपल्याला दिसून येतात. आणि ह्या संवादातून मानवी जीवनाची समर्पणता किंवा मानवी जीवनातील जे अडथळे आहेत त्याला सामोरे जाऊन जीवन कसं जगावं याच्यातील समर्पक भाव हे प्रत्येक संवादातून व्यक्त होताना दिसून येतात. एकंदरीत वपू काळे यांच्या पार्टनरमधून अधोरेखित करणारे संवाद असतील, नात्यावरील भाष्य असेल, माणसाचे मन आणि नात्यातील गुंतागुंत उलगडून आपल्या मनाला कायम घर करून जातात. प्रत्येक नात्याला शब्दात गुंफून वाचकास आपलंसं करणारा पार्टनर आपल्याला आपलाच वाटू लागतो. नात्याचे वास्तव दर्शन हे पार्टनरमध्ये होताना आपल्याला दिसून येते. शेवटी मी असेच म्हणेल की माणसामधील गुंतागुंतीच्या आणि अनपेक्षितपणे समोर येणारे नात्यांचे वास्तव दर्शन म्हणजेच काय, तर वपू काळे यांचे पार्टनर होय. वपू काळे यांच्या पार्टनरमधून अनपेक्षितपणे नात्यांचे जे वास्तव झालेले आहेत किंवा समोर आलेले आहे, जे तरल शब्दात त्यांनी मांडलेले आहेत, ते प्रत्येक संवाद, प्रत्येक भाष्य हे आपल्याला आपल्याच जीवनात घडलेले आहे असे वाटल्याशिवाय राहत नाही. यात मैत्री, प्रेम, कुटुंब आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध या मूल्यांना अत्यंत संवेदनशीलपणे उलगडण्यात आलेले आहे. स्त्री आणि पार्टनरचे नाते यात अधोरेखित करण्यासारखे आहे किंवा हे संवाद किंवा नात्यावरील हे जे भाष्य आहे स्त्री आणि पार्टनर यांच्यातील, ते खरंच अधोरेखित करणारे आहे. पार्टनर हा मुख्य नायक, स्त्रीचा मित्र. तो देहाने नव्हे तर मनाचे नाते जपणारा आहे. स्त्रीचा मित्र असणारा पार्टनर हा देहाचे नव्हे तर मनाचे नाते जपणारा आहे. सुखात दुःखात हक्काने जवळ करणारा, सावलीसारखा सोबती आहे. या कलाकृतीमध्ये शेवटी श्रीला प्रश्न पडतो की पार्टनर खरोखरच अस्तित्वात होता की ती त्याच्या मनाची एक काल्पनिक सावली होती. बघा की ह्या कलाकृतीमध्ये स्त्रीचे रूप आणि प्रेम यांचे वर्णन एका थंड वाऱ्याच्या झुळकीसारखे केले आहे.
जी स्पर्श करून जाते पण मुठीत धरता येत नाही. यानंतर वैवाहिक जीवनात येणारे जे वादळ आहे ते कधी सुखद असते तर कधी दुःखद असते. मात्र ह्या वादळामध्येही माणसाला टिकून राहावे लागते. याचे साक्ष देणारे काही भाष्य व संवादही मनाला स्पर्श करून जातात. स्त्रीचे रूप आणि प्रेम याचे वर्णन ज्याप्रमाणे थंड झुळकासारखे केले आहे, जसे की स्पर्शून गेले तरी मुठीत धरता येत नाही, ही जी खंत आहे पुरुषी जीवनातील, ती अधोरेखित करण्याचं वारंवार काम हे पार्टनरमध्ये होताना दिसून येतं. किरणसोबतचे प्रेम, लग्न आणि संसारात येणाऱ्या जबाबदाऱ्या यामुळे नात्यांचे व्यवहारवादी आणि हळवे पैलू समोर येतात. मुलाचा अकाली मृत्यू आणि त्यानंतर आलेले नैराश्य या नात्याची परीक्षा पाहते. श्रीच्या आयुष्यात येणारे आई, भाऊ व इतर कुटुंबीय यांच्या वागण्यातून नात्यामधील दुतोंडीपणा आणि स्वार्थीपणा उघड होतो. आपण ज्यांना आपली मानतो ती माणसं खरंच आपली असतात का? हा प्रश्न श्रीला प्रत्येक अनुभवानंतर पडतो. पार्टनर यामधील संवाद मानवी नात्यामधील सूक्ष्म गुंतागुंत, भावनिक जवळीक अतिशय मार्मिकपणे मांडतात. मैत्री, प्रेम आणि एकांताचा अर्थ उलगडून दाखवणारे हे विचार मानवी स्वभावाच्या पलीकडे जाऊन आत्मिक जोडणीवर भर देतात. वपू काळे यांच्या पार्टनर या लोकप्रिय कलाकृतीचे संवाद विचार माणसाचे मन, त्यांचे दुभगलेपण आणि नात्यामधील अनामिक गुंता अतिशय मर्मभेदी भाषेत मांडतात. त्यामधील काही संवाद आपण वरती पाहिलेले आहेत. श्री आणि पार्टनर यांच्यातील संवाद मनाचा ठाव घेतात आणि आयुष्याच्या तात्विक पैलूवर प्रकाश टाकतात. पुस्तकातील मुख्य संवाद हे शरीराच्या पलीकडील नात्यांची ओळख, प्रेमाची क्षणभंगुरता, नात्यामधील एकांताची गरज आणि भावनिक परस्परावलंबन या विषयावर भाष्य करतात. हे संवाद मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीचे दर्शन घडवतात. याचबरोबर डिजिटल युगामध्ये ग्रंथालयात जाऊन छापील पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याला येणारा जो सुखद अनुभव आहे तोही मी इथे मांडलेला आहे. आजही आपण ठामपणे सांगू शकतो की ग्रंथालयात जाऊन छापील पुस्तके वाचल्यानंतर येणारा अनुभव हा शांत, रमणीय, तल्लीन करणाराच असतो. आणि खरंच ह्या डिजिटल युगात किंवा ह्या धकाधकीच्या युगात मनाला जर शांतता कुठे मिळत असेल तर ती नक्कीच ग्रंथालयात जाऊन पुस्तकं वाचण्यामध्ये मिळते. विविध पुस्तकांना हात लावल्यावर, स्पर्श केल्यानंतर जी आपलेपणाची जाणीव होते किंवा प्रत्येक पुस्तक आपल्याला खुणावत असतं की हे काहीतरी तुम्हाला देणार आहे. आणि हे देणं म्हणजे काय तर आयुष्य समृद्ध करणं असतं. आणि या आयुष्य समृद्ध जर करायचं असेल तर आपल्याला ग्रंथालयात जाऊन पुस्तकं हे वाचलीच पाहिजे. आधुनिक युगात किंवा ह्या डिजिटल युगात की खरंच पुस्तकांची आजही गरज आहे आणि हेच पार्टनरमधूनही व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. धन्यवाद. आत्ताच आपण मराठी ललित आणि नात्यांचे अभिजात रूप यामध्ये वपू काळे यांच्या विशेष अभिजात साहित्य याविषयी आणि त्यांच्या पार्टनर या कथेतील संवाद विश्लेषण आणि माहिती आपण ऐकलीत. बलभीम महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका रेखा ढेरे यांच्याकडून. आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.